जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय। पती व पत्नी तसेच स्त्रियांनो, तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळून घेतले जावे। तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी। कारण ह्याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणा शोभिवित असत। जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात। पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा। तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही। वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करू। आणि खरोखर ह्या ठिकाणी देवाचं वचन पती आणि पत्नीला चांगला बोध करत आहे। या वचनाप्रमाणे स्त्रियांचं शोभणं हे दागिने किंवा केस गुंफणे किंवा उंची पोशाख करणे, बाहेरून दिसणारे असे नसावी, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून पवित्र वचनाप्रमाणे स्त्रियांचं शोभणं असावं। ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी। कारण ह्याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणा शोभित असत। आणि खरोखर आज हा अभाव पती पत्नींमध्ये दिसत आहे। दोघही एकमेकांच्या अधीन राहत नाहीत। तर प्रियांनो, आम्हाला ह्या देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला वागायचं आहे, देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला चालायचं आहे, आम्हाला एकमेकाच्या अधीन राहायचं आहे, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं आहे। आज आम्हाला पुष्कळशा कुटुंबांमध्ये अनैतिकपणा आढळून येत आहे। एकमेकांवरती भरोसा ठेवत नाही, एकमेकांवरती विश्वास ठेवत नाही, एकमेकांना तुच्छ लेखत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंब तुटले जात आहेत, अनेक कुटुंब देवापासून दूर जात आहेत। आणि प्रियांनो, आज या जगाच्या परिस्थितीमध्ये खूप परिस्थिती वाईट आहे आणि या वाईट परिस्थितीपासून देवाने आम्हाला ह्या वचनाद्वारे सावध केलेलं आहे। आम्ही एकमेकांच्या अधीन राहून आमच्या परमेश्वराच्या ठाई आम्ही अधीन राहायला पाहिजे। हालेलुया, स्तुती, धन्यवाद। आणि खरोखर आमचा देव जिवंत आहे आणि म्हणून आम्ही एकमेकाच्या अधीन राहून त्या जिवंत देवाची आम्ही सेवा केली पाहिजे। प्रियांनो, चला आपण आज प्रार्थना करूया। आम्ही आमचं जीवन त्या पवित्र देवाच्या, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती आम्ही समर्पित करणार आहोत। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक। प्रथम तू प्रत्येकाला तू शुद्ध आणि पवित्र कर, पवित्र जीवन जगण्यासाठी। प्रिय प्रभू येशू, आमच्या जीवनातील ज्या त्रुटी आहेत, त्या सर्व त्रुटी, तुला न आवडणाऱ्या गोष्टी, आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे घाणेरडे पाप प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक। त्या परमेश्वरा प्रभू, ह्या
सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, पती पत्नी ना तुझ्या विशेष करून हातामध्ये तू घे. ओ पित्या परमेश्वरा, त्यांचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. अनेक कुटुंब विभक्त होत आहेत. अनेक कुटुंबामध्ये प्रिय प्रवेश भांडणं आहेत, कटकटी आहेत, अशांती आहेत. त्या सर्व अशांती, सर्व भानगडी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून प्रिय प्रवेश त्या कुटुंबामध्ये तुझं वास्तव्य तू प्रस्थापित कर. एकमेकांच्या अधीन राहून प्रभू तुझ्या अधीन राहण्यासाठी प्रिय प्रवेश तू प्रत्येक कुटुंबातील पती पत्नींना तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू त्यांना कुटुंबाची व्यवस्था पाहण्यासाठी प्रिय प्रवेशी दोघांनाही तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तू चालव आणि तुझं गौरव होऊ दे. एकमेकांच्या अधीन राहून प्रभू तुझी सेवा करावी यासाठी प्रभू प्रत्येक कुटुंबाला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ओ पित्या परमेश्वरा, प्रभू आज आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रत्येक आजारी व्यक्तींसाठी. प्रभू सर्व भयानक आजार प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढा. तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू जे कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत प्रभू त्यांच्या जीवनातील सर्व कर्जाच बाजारी पण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढा. प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे, प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये संकट आहे प्रभू त्या सर्व गोष्टी पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाक. प्रभू जे व्यभिचारामध्ये आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहेत पित्या परमेश्वरा, वेगवेगळ्या पापांमध्ये आहे, ते सर्व पाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू तू जिवंत देव आहे. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हाला तू ठेव. तुझ्या रक्ताने तू आम्हाला तू धू आणि तुझं गौरव तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. ओ पित्या परमेश्वरा, तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरू दे. प्रभू तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझं गौरव दे. ज्याप्रमाणे अब्राम, इसाक, याकोब आणि प्रिय प्रभू तुझ्या वेगवेगळ्या संदेशांना तू दर्शन देऊन प्रिय प्रभू तू चालवलो, ज्याप्रमाणे मोशेशी तू तोंड बोलला प्रभू त्याचप्रमाणे प्रभू तुझ्या या लोकांसंगती तू बोल आणि तुझं गौरव तू प्रगट कर पित्या परमेश्वरा. हे देवा, या सकाळची समय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाचा तू स्वीकार कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व सैतानी बंधनं, सर्व पापी स्वभाव नासूर येशूच्या नावामध्ये तू काढून टाक. सर्व अशांतीचा स्वभाव तू नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमचं जीवन तू शुद्ध कर, पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू तू आमच्यावरती तू दया कर. आम्ही तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू तू प्रत्येक दास दासीवरती तू दया कर. प्रत्येक तरुणावरती तू दया कर, तरुणीवरती दया कर. प्रिय प्रभू येशू, लहान थोरापासून ते थेट वृद्धापर्यंत प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही समर्पित होत आहोत. प्रभू आमचा भारत देश, आमचं महाराष्ट्र राज्य, आमचे पंतप्रधान, सर्व मंत्रिमंडळ प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू आमच्या राष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी प्रभू जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधींना प्रभू सर्व भ्रष्टाचारापासून दूर ठेव. त्यांचं जीवन पवित्र आणि शुद्ध ठेवून प्रिय प्रभू येशू त्यांनी देशाचा कारभार पाहावा. प्रभू या देशामध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण न करता प्रिय प्रभू येशू त्यांनी बर्फासारखं पांढरं शुभ्र राजकारण करावं यासाठी प्रिय प्रभू येशू तू त्यांना सहाय्य मार्गदर्शन कर. त्यांच्या जीवनातील सर्व अनैतिकपणा, सर्व भ्रष्टाचारीपणा तू काढून टाक. त्यांना योग्य बुद्धी, योग्य ज्ञान तू दे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या सेवेमध्ये जे कुणी विरोध करणारे आहेत पित्या परमेश्वरा, त्या सर्व लोकांचं तू तारण कर. त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि प्रभू त्यांना तू दाखवून दे तू जिवंत देव आहे. तू या राष्ट्रांचा
उत्पन्न करताय, या पृथ्वीचा उत्पन्न करताय. तो आमच्या प्रत्येकाच्या श्वासात श्वास टाकलेला आहे प्रभू. तो आम्हाला या जिवंताच्या भूमीवर तू जिवंत ठेवलेला आहे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. ते केवळ आम्हाला तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी प्रभू ते या जगामध्ये तू ठेवलेला आहे प्रभू. तू सर्व राष्ट्रांचं तू आध्यात्मिक स्वरूपाने तू रक्षण कर. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये तू काढून टाक पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक या ठिकाणी उतरून दे. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. प्रभू आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित आहे प्रभू. सर्व देशातील सर्व राज्य, सर्व जिल्हे, सर्व तालुके, सर्व गाव तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व वाडी वस्ते तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक व्यक्तीचं धारण तू कर पित्या परमेश्वरा. प्रत्येक व्यक्ती संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तुझं संजीवन या सर्व राष्ट्रांमध्ये उतरून दे. ओ पित्या परमेश्वरा प्रभू, या पृथ्वीवरती तू दया कर. या पृथ्वीवरती राहणाऱ्या सर्व तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू तुझ्या दास दासींसाठी प्रार्थना करत आहे. त्यांना तुझा विशेष अभिषेकाने तू भर. तुझ्या लोकांना तू विशेष अभिषेकाने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत आहोत. आमचे होणारे सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू जे लेकर शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणामध्ये तू सहाय्य कर. प्रभू जे लेकर कोर्स घेत आहे त्यांच्या कोर्समध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रभू जे कामाला जाणार आहे त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये प्रिय प्रभू बरकत आणू दे. जे उद्योगधंदे करतात प्रिय प्रभू त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये तू आशीर्वाद येऊ दे. प्रभू जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या पिकांना तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व राष्ट्रातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या देशाचं सर्व शत्रू राष्ट्रांपासून तू रक्षण कर. ओ पित्या परमेश्वरा सर्व अतिरेकी कारवाया, सर्व देशामध्ये भिन्न वातंड करणारे दुरात्मे नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. प्रभू प्रत्येकाचं तारण व्हावं म्हणून या जगामध्ये तू आलेला आहे. तुझ्या रक्ताची खंडणी तू पित्या जवळ तू मोजलेली आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतात. प्रभू तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या प्रत्येकावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून सर्व आजारापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, जर कोणाला प्रार्थनेची गरज असेल, कोणाला असं वाटत असेल की आमच्यासाठी प्रार्थना करावी, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर आम्ही आपल्यासाठी प्रार्थना सदैव करत आहोत. आमचा प्रार्थनेसाठी संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. पुन्हा एकदा सांगतो 97 30 30 16 68. या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आम्ही त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची सेवा करत असताना आणि त्या देवाच्या संगती राहत असताना आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करीत आहोत. हालेलुया. सर्वांना पुन्हा एकदा देवबाप आशीर्वादित करो. सर्व कामामध्ये आशीर्वादित करो. सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.